उदगीर शहर येथे रामनवमीनिमित्त डीजे संदर्भात आम्हाला परवानगी मिळाली नाही। मी श्रीराम प्रतिष्ठान ट्रस्ट उदगीर अध्यक्ष सतीश राजेंद्र पाटील या नात्याने आज आपल्या समोर आलो आहे। आम्हाला डीजे संदर्भात परवानगी मागण्यास आम्ही गेलो असताना आम्हाला असं सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये जसे बॅनर बंदी आली आहे तशाच प्रकारे डीजे देखील या ठिकाणी बंदी आली आहे, आपण लावू शकत नाही, नाहीतर आपल्यावर केसेस केले जातील। आम्हाला वाटलं की बॅनर बंदी आहे त्याच प्रकारे डीजे ही बंदी असेल असं आम्ही गृहीत धरून शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे रामनवमी 26 मार्चला होती, आम्ही 24 मार्चच्या संध्याकाळी मी असा निर्णय घेतला की प्रशासनाच्या विरोध जाऊन आपण कोणतेही कार्य करू नये। अशा आमच्या टीमने ठरवल्यावर आम्ही असं सांगितलं की काही हरकत नाही। आम्ही त्यावेळेस जे 2 लाखाचा डीजे आम्ही ॲडव्हान्स देऊन ठरवला होता तो आम्हाला अचानकपणे कॅन्सल करावा लागला आणि त्या संदर्भात आम्हाला जो बँजो आणि हलगी आम्हाला अचानकपणे लावण्यात आली, कारण आम्हाला त्यावेळेस काही पर्याय नव्हता आणि आमचा जो रामनवमीचा जो उत्सव होता जो दुगुणित व्हायचा होता, रामनवमी तशी भव्य निघाली पण डीजे नसल्यामुळे तो जो रामभक्तांचा जो उत्साह होता तो थोडासा कमी वाटला। अनेकांचे या संदर्भात मला फोनही आले, त्यांनी मला गर्दाही केला, मला रागावलंही। आपण या ठिकाणी प्रमुख म्हणून कार्य करत असताना आम्ही आपणा जे काही सहकार्य करत असतो, निधी असेल किंवा अनेक काही कार्यातून सहकार्य करत असतो, आपण या ठिकाणी ठामपणे काम घेत असतात, पण यावेळेस तुम्ही का मागे हटलात अशा प्रकारे त्यांनी आम्हाला सांगितलं। मग आम्हाला त्यांना सांगावं लागलं की याविषयी आम्ही अनेक हिंदूवादी विचाराचे पक्ष असतील किंवा आणखी काही राजकीय पक्ष असतील, पोलीस प्रशासन असेल, प्रशासकीय अधिकारी असतील, अशा या सर्वांना आम्ही जाऊन त्या ठिकाणी विनंती केली, वारंवार त्यांच्या पुढे आम्ही मागण्या केल्या की आम्हाला डीजे लावू द्या, पण आमचं कोणीही त्या ठिकाणी ऐकलं नाही आणि आम्हाला सांगण्यात आलं की डीजे बंद आहे आणि आपण बंद केलाच पाहिजेत। मग आम्ही रामनवमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पाहिलं की नांदेड असेल, लातूर असेल, या ठिकाणी ज्या मिरवणुकीमध्ये संपूर्णपणे डीजे लावण्यात आला होता, उत्सव करण्यात आला होता, मग उदगीर शहरामध्येच का डीजे लावू देण्यात आला नाही? असे करून या ठिकाणी उदगीर शहरातील रामनवमी थांबवावी, बंद पाडावी, अशा प्रकारचं काही लोकांचे षड्यंत्र चालू आहे का असं आम्हाला या ठिकाणी शंका आली। त्याच प्रकारे नगर परिषदचं इलेक्शन असेल, जिल्हा परिषदचं इलेक्शन असेल, त्यावेळेस मात्र त्या मिरवणुकीमध्ये डीजे होता, वाजला, त्यावेळेस कोणी आक्षेप घेतला नाही। पण हिंदूंचा जो सण असतो, ज्या रामनवमीमध्ये आपण डीजे लावूच नये म्हणून आमच्यावर या ठिकाणी दबाव टाकण्यात आला आणि आमच्या टीमने जो निर्णय घेतला तो आम्हाला या ठिकाणी ऐकावं लागलं। पण याविषयी कोणी आम्हाला पूर्णपणे ताकदीने कोणी आम्हाला मदत केली नाही, अशाच प्रकारचं आम्हाला या ठिकाणी खंत वाटते व पुढच्या वर्षी तरी याची दखल सर्वांनी घ्यावी अशी या ठिकाणी आपल्या समोर अपेक्षा करतो व थांबतो। जय श्रीराम।